नमस्कार, मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशीलाज रंगोली या आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये मी महाशिवरात्री स्पेशल बेलाच्या पानातील शिवलिंगाची रांगोळी काढून दाखवत आहे, तेही अगदी सोप्या पद्धतीने। याच्यासाठी मी इथे 5 ते 5 अशी डॉट्स काढून घेतले आहे। बघा, असे आडवे 5 आणि उभे पण 5 आणि मधल्या रेषेला आता आपण असं जोडून घेऊ। या बाजूने अशी 3 डॉटला आणि या बाजूने अशी 3 डॉटला असं जोडून घ्यायचं। या बाजूने सुद्धा आणि वरून असा गोल। याच्यासाठी मी इथे काळा आणि थोडासा त्याच्यामध्ये असा पांढरा कलर मिक्स केला आहे। आता हा कलर आपण इथे शिवलिंग मध्ये असा पूर्ण भरून घेऊ। आता मी इथे असं त्रिपुण काढून घेत आहे। अशा 3 रेषा अशा ओढून घ्यायच्या आणि त्याला असं जोडून घ्यायचं गोल। आणि मध्ये असा आपण एक डोळा काढून घेत आहोत आणि त्याच्यामध्ये असा पिवळा कलर आणि त्याच्यामध्ये असा लाल। आता खाली या डॉटला आणि या डॉटला असं जोडून घ्यायचं आणि खाली सुद्धा या डॉटला आणि या डॉटला असं जोडून घ्यायचं आणि अशी सरळ रेष ओढून घ्यायची आणि याच्यामध्ये जो आपण वरती कलर भरला तोच कलर इथे असा पूर्ण भरून घ्यायचा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट तर तुम्ही नक्कीच करा। आता मी इथे कमळाचं असं छोटंसं फूल काढून घेत आहे आणि त्याच्यामध्ये असा छोटासा गोल आणि त्याच्यात असा गुलाबी कलर थोडा थोडा असा भरून घ्यायचा आणि असं वरती अशी बारीक डिझाइन आणि बाजूला अशी थोडीशी 2 रेषा काढून अशी थोडीशी डिझाइन काढून घ्यायची आणि मध्ये अशी आडवी रेष काढून घ्यायची आणि याच्यामध्ये आता पिवळा कलर असा पूर्ण भरून घ्यायचा। आता या रेषेला मी बारीक अशी डिझाइन काढून घेत आहे आणि याच्यामध्ये अशी गुलाबी कलरने बारीक डॉट अशी मी देत आहे। आता शिवलिंगाच्या वरती मी असं बेलाचं पान काढणार आहे। अशा प्रकारे या डॉटला असं जोडून घ्यायचं आणि या डॉटला तिकडून सुद्धा आणि असं वरती पानाचा आकार द्यायचा आणि या बाजूने इथे जोडून घ्यायचं आणि या बाजूने इथे जोडून घ्यायचं आणि याच्यामध्ये पूर्ण असा हिरवा कलर भरून घ्यायचा। या पानात सुद्धा पानाच्या मध्ये रेष काढण्यासाठी मी इथे हिरवा कलर आणि त्याच्यात पिवळा कलर असा मिक्स करून घेतला आहे आणि त्याने मी अशी एक रेष काढून घेत आहे। या रेषेवरती मी पोपटी कलरने आणखी एक बारीकशी रेष काढून घेत आहे।
आणि अशा बारीक बारीक रेषा पूर्ण पानभर काढून घ्यायच्या, वरती सुद्धा. आता मी शिवलिंगाच्या वरती असा चंद्र काढून घेत आहे आणि इथे मी छोटे छोटे फुलं काढून घेत आहे. त्याच्यासाठी असा पिवळा कलर आणि त्याच्या सभोवताल असा लाल कलरने बारीक बारीक असे पूर्ण डॉट देऊन द्यायचे. हे झाले आपले फूल तयार. आता मी इथे बाण काढणार आहे. त्याच्यासाठी अशा उभ्या 2 रेषा इथे काढून घ्यायच्या आणि असं जोडून घ्यायचं. आता वरती आपण बाणाचं टोक काढून घेत आहोत. आणखी खाली अशा 2 रेषा आणि त्याला असं जोडून घ्यायचं. आता असे दोन्ही टोक काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये पूर्ण बाणामध्ये आता शेंद्रा कलर पूर्ण भरून घ्यायचा. आधी दोन्ही साईडने. अशा प्रकारे आपला बाण आता तयार झाला आहे. आता खाली मी इथे डमरू काढून घेत आहे. त्याच्यासाठी अशी लंबुरके 2 गोल काढून घ्यायचे आणि त्याला असे रेषेने जोडून घ्यायचे आणि याच्यामध्ये असा कलर भरून घ्यायचा, कथिया कलर. आणि बाजूच्या गोलमध्ये असा पिवळा कलर आणि त्याच्यावरती असा काळा आणि त्याला अशा रेषा देऊन द्यायच्या. हे झालं आपलं डमरू तयार. आता मी इथे छोटे छोटे असे फुलं काढून घेत आहे आणि अशा छोट्या छोट्या पाकळ्या काढून घ्यायच्या आणि त्याच्यात असा गुलाबी कलर पूर्ण भरून घ्यायचा आणि पिवळा कलर. या बाजूने सुद्धा अशाच प्रकारे. पिवळा कलर आणि तसाच गुलाबी कलर. आता मी खाली आणखी एक छोटीशी रेष काढून घेत आहे आणि याच्यामध्ये आपण शिवलिंगमध्ये जो कलर भरला आहे तोच इथे भरून घ्यायचा आणि अशी गोल काढून अशी डिझाईन काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये अशी पिवळे डॉट द्यायची. आता मी खाली अशी बेलाची पानं काढून घेत आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे फुलं पण काढू शकता. किंवा ओम नमः शिवाय, हर हर महादेव असं पण लिहिलं तरी चालते. आणि याच्यामध्ये आता हिरवा कलर असा पूर्ण भरून घ्यायचा. आता मी ही फुलं आणखी सजून घेत आहे. त्याच्यासाठी अशा 2 उभ्या रेषा काढून घ्यायच्या आणि त्याच्यावरती हिरवे डॉट आणि त्याच्यावरती अशी गुलाबी डॉट आणि बोटाने अशी प्रेस करून घ्यायचं आणि हिरव्या कलरने अशा रेषा काढून घ्यायच्या या बाजूने सुद्धा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट तर नक्कीच करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.